सुख सोहळा माऊलीचा हा आषाढी वारीचा आत्ताच निरासनान झाली माऊलीची। तसेच रामकृष्ण हरी पंढरीची वारी आपल्या दारी या वारी विशेष ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। तर मंडळी, आजचा आपला प्रवास असणार आहे वाल्हे ते लोणंद आणि या प्रवासामध्ये आज माऊलीचं निघा स्नान होणार आहे। जर हे सर्व अनुभव आपल्याला घर बसल्या जर घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। ही बाळूमामाची पालखी आहे वाटतं। किती सुंदर बघा, इकडून सूर्य उगवता सूर्य आणि ही बाळूमामाची पालखी, खूप छान असे दृश्य आहे। रस्त्याच्या कडीला आहे झाडे बघा आणि या झाडाचे फुले, आता नेमकं कशाचे फुले हे मला सुद्धा माहीत नाहीत। कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मला काही जण म्हणत होते तू नुसता व्हिडिओच काढतो, दिंडीत चालत नाही का? तर त्यांच्यासाठी बघा, मी दिंडीत सुद्धा चालतो आणि थोडा टाईम भेटल्यानंतर व्हिडिओ सुद्धा काढतो। या ठिकाणी माऊलीचा सकाळचा विसव आहे वाटतं आणि माऊली आता मला वाटते पुढे गेले आहेत। आता माऊली पुढे गेले मग मला सुद्धा पटपट पुढे जाणं लागेल, कारण निघाण्याचं स्नान आहे। हे बघा, रस्त्याच्या काठीनं पाणीच पाणी आंघोळीसाठी किती बी। ही ती तुम्हाला पाटी दिसाई का? ही पाटी निघा नदीची माहिती आहे, कुठून उगम झाला, कसा झाला, ही सगळं माहिती आहे। आणि या ठिकाणी माऊलीचा दुप्पाचा विसावा आहे वाटतं आणि माऊली आता थोड्याच्या मध्ये निघा नदी काठी स्नानासाठी जाणार आहे। तर ही निघा नदी आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही निघा नदी आहे। या ठिकाणी माऊलीचं थोड्याच्या मध्ये स्नान होणार आहे। माऊलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी फुलं टाकलेले आहेत। आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी निघा नदीचं स्नान करण्यासाठी माऊली येणार आहेत। आणि या ठिकाणी फायनली माऊलींचं निघा नदीच्या स्नानासाठी आगमन झालेलं आहे। माऊली आता नदीकडे जात आहेत। आपला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, जिकडे बघा तिकडे सर्व जनसमुदाय आहे। वरच्या पुलावर तेवढेच माणसं, खालच्या पुलावर तेवढेच माणसं, इकडे खाली आंघोळ घालण्यासाठी सुद्धा तेवढेच माणसं। माऊलीला आंघोळ घालण्यासाठी पाण्यामध्ये खाली नेलेलं आहे। माऊलींचं निघा स्नान चालू आहे। सगळीकडून पाणीच पाणी माऊलीच्या अंगावर या निघानं स्नान माऊलीचं होत आहे।
माऊलीचे 500 देतात ते. सुख सोहळा माऊलीचा हा आषाढी वारीचा आत्ताच निरासना झाली माऊलीची. तसेच भाविक वारकरी दिंडी चालक दिंडी मालक सगळे आलेले आहेत. दिंडी पुन्हा कावळे सुद्धा पक्षी दर्शन घेतले माऊलीचा. वासुदेव बी आहे. वासुदेव तसंच भाविक भक्त सर्व आलेले आहेत इथं मित्रमंडळ. परदू भांडे दिल्ली नंबर 16. चालतंय. रामकृष्ण हरी. ही जी आपल्याला पिवळी कमान दिसत आहे, या कमानीपासून आता याच्या पलीकडं सातारा जिल्हा लागलेला आहे आणि पुणे जिल्हा या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर या चॅनल नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वारीचे नवीन व्हिडिओ पाहता येतील.